I can hear the demons call when they do what they do. And now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know that time can heal it all, I just gotta get through. I just gotta get through. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण बघू शकता कुठे आपण आलोय नागपूर बस स्टँडला. म्हणजे नागपूर ते सोलापूर असा प्रवास असणार आहे आपला. आणि गाडी जी लागणार आहे ती तुम्हाला सांगतो, फलाट क्रमांक 13ला गाडी लागणार आहे आपली. आपण केला होता याच्या आधी नागपूर ते पंढरपूर असा रूट केला होता. तर आजचा जो प्रवास असणार आहे 4च्या गाडीने असणार आहे नागपूर ते सोलापूर असा. आत्ता 3 वाजलेले आहेत आणि गाडीला काय अजून 1 तास टाईम आहे. याच्या आधी जो प्रवास दाखवला आहे तुम्हाला नागपूरवरून पंढरपूरपर्यंत, तो 10चा टायमिंग होता. आता जो टायमिंग आहे तो 4चा टायमिंग आहे. तर बघूया सोलापूरला गाडी किती वाजता पोहोचते नागपूर ते सोलापूर. 13 नंबरला कोणत्या कोणत्या बसेस जातात तुम्ही बघा एकदा. प्लॉट क्रमांक 13ला जाणाऱ्या बसेस पंढरपूर लातूर वगैरे. तर बघूया गाडी लागल्यावर तुम्हाला सांगणार आहे गाडीचा काय रूट आहे, गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आज पहिलं गाडी येणं महत्त्वाचं आहे. गाडीची वाट बघूया, मग रूटला सुरुवात करूया मस्तपैकी. आता मित्रांनो गाडी लागलेली आहे आपल्याला मस्तपैकी अशी 4ची गाडी आहे. पण गाडी लागली 4 वाजून 15 मिनिटांनी. गाडीचा जो रूट आहे आपला तर नागपूरपासून चालू होतं. नागपूर, वर्धा, यवतमाळ, उमरखेड, नांदेड, लातूर, तुळजापूर आणि फायनल स्टॉप सोलापूर. आणि नागपूर विभागाची गाडी आणि गणेशपेठ आगार. आणि गाडी नंबर तुम्ही बघू शकता MS 40 CM 6078. टायमिंग वगैरे दिलेला आहे. साधी बस आहे, हाफ तिकीट फुल तिकीट सगळं दिलेलं आहे या ठिकाणी. नागपूर बस स्टँडवरून फायनली गाडी हल्लेली आहे. बोर्डावर दिल्याप्रमाणे जो फर्स्ट स्टॉप येतोय तो वर्धाला येतोय. तर मला वाटतं जवळजवळ 15-16 तासाचा जर्नी एकदम खतरनाक. तिकीट जर आहे 935 रुपये तिकीट. बघूया आजचा जर्नी कसा होतोय. का तर 1 रात्र काढायची आपल्याला या बसमध्ये. गाडी आलेली आहे आपली 6 वाजून 13 मिनिटांनी. प्लॉट क्रमांक 6ला थांबली गाडी. तर आता इथून जाणार ते डायरेक्ट यवतमाळ. वर्धा बस स्टँडचा परिसर आहे आणि आपली गाडी या साईडला उभी आहे. दादा म्हणते आता यवतमाळला डायरेक्ट थांबणार आहे बस. का तर लोकल वगैरे काही घेणार नाही, डायरेक्ट यवतमाळ. वर्धा ते यवतमाळ जे डिस्टन्स राहिले ते 250 किलोमीटरचा डिस्टन्स राहिला. तर 78 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर झाला आहे नागपूर ते वर्धा. गाडी आलेली आपली यवतमाळमध्ये 7 वाजून 40 मिनिटं.
तर आता बघू शकता प्रवाशांची जी गर्दी आहे गाडीला, तर बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी गर्दी आहे प्रवाशांची. नागपूर ते यवतमाळ जो डिस्टन्स कंप्लीट झालेला आहे, तर 150 किलोमीटरचा डिस्टन्स कंप्लीट झालेला आहे. याच्या आधी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की पंढरपूरला 3 क्रू चेंज होते. ह्यावेळेस फक्त एकच क्रू चेंज आहे. आता नागपूरवाले येणार ते नांदेडला येणार, नांदेडवाले सोलापूरमध्ये, एवढे एकच क्रू चेंज होणार आहे ह्या रोडवरती. दूर तर एकदम जबरदस्त झालाय. बस स्टँडला माहित ना काहीतरी जाळलं इकडे. दारवा ते यवतमाळ 43 किलोमीटरचं अंतर आहे. यवतमाळ नंतर जेवणासाठी गाडी थांबणार आहे बोरी खुर्दमध्ये. तर इथे गाडी थांबलेली आहे आपली. आता गाडीचा थांबा झाला जेवणासाठी. तर बघू शकता किती वाजलेत, 8:45 आणि बघू शकता गाडी इथे थांबलेली आहे जेवणासाठी. जेवण करून घेऊया मस्तपैकी असं. बघूया काय काय आपण मागवलं. दाल फ्राय 120 रुपये थाळी पडली आपल्याला. आणि आता जो मेन्यू घेतला होता आपण, तर दाल फ्राय वगैरे असा काही तो मेन्यू घेतला होता. 15 रुपये एक रोटी आणि हे बघू शकता एक पाणी बॉटल घेतली होती. इथून गाडी जाणार ते दारवाला जाणार. दारवा 9.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि तिथून पुढे दिग्रसला जाणार. दिग्रस मार्गे पुसदहून डायरेक्ट गाडी जाणार उमरखेडला. प्रवास कंटिन्यू करूया इथून. नांदेड बस स्टँडचा जो परिसर आहे आतील, तर बघू शकता. रात्रीचे 2 वाजताचे दृश्य. यवतमाळ उमरखेड नंतर आता डायरेक्ट नांदेडला आली गाडी. तिथे आपली गाडी आलेली आहे 1:45. या ठिकाणी दुसरं क्रू चेंज झालेले आहे. ते टायर चेकिंग करतात सेकंड क्रू वगैरे. हे आपले फर्स्ट क्रू नागपूर ते नांदेड. आता ही दुसरे जे क्रू आहेत ते नांदेड ते सोलापूर पर्यंत आता गाडीने येणार आहेत. फलाट क्रमांक 3ला थांबली. इथं तुळजापूर सोलापूरला जाणाऱ्या गाड्या लागतात त्याच ठिकाणी. तर 250 किलोमीटरचा समथिंग प्रवास राहिलेला आहे. सकाळी कुठे जेवणासाठी गाडी थांबणार आहे का बघूया. अजून सुद्धा बसमध्ये फुल गर्दी आहे, फुल. बघू शकता या ठिकाणी शेवटपर्यंत जी खिडकी भरली. दादा म्हणले डायरेक्ट तुळजापूर जाणार आहे गाडी. ज्यावेळेस आपण आलो होतो नागपूर पंढरपूरच्या गाडीनं, तर आपली गाडी धाराशिव मार्गे गेली होती. त्यामुळे डिस्टन्स थोडासा जास्तच वाढला आपल्या त्या गाडीचा. आपण ऑलरेडी या बसनं रूट केलेला आहे. बघू शकताय विटा आगाराची गाडी आहे. विटा ही मधली जी विटा आगाराची गाडी. 2 गाड्या जातात नांदेडवरून विटाला. दादा आलेले. आता इथून नांदेडवरून प्रवासाला सुरुवात करूया.
केस लातूर छत्रपती संभाजीनगर फराट क्रमांक 2 वर, केस बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर फराट क्रमांक 2 वर. पहाटेचे 5 वाजलेले तर गाडी आली लातूरमध्ये. लातूर बस स्टँडचा जो परिसर बघू शकता, पहाटे 5 वाजताचे जे दृश्य. आणि ह्या टायमाला एक गाडी निघते पहाटे 5 वाजता, तर लातूर आरवी अशी गाडी निघते. ती पलीकडच्या साईडला उभी असते ती गाडी. लातूर वसई जी गाडी आहे, वसई आगारला मिळाली त्या साईडला उभी असते. फक्त एकच गाडी सुटते लातूरवरून वसईला जाण्यासाठी, लातूर ते वसईवाली. सकाळी 8 वाजता गाडी सुटते. लातूरपर्यंत आलेली गाडी. आता तुळजापूर मार्ग डायरेक्ट सोलापूर जाणार गाडी. आणि आपला जो डिस्टन्स राहिला 123 किलोमीटरचा डिस्टन्स राहिला आहे लातूर ते सोलापूर. हॉटेल आर्यन स्पेशल बासुंदी. तर इथं थांबा झाला. हे आता 5:45 झाले. स्पेशल बासुंदी म्हणले तुम्ही ओळखलं असेल. गाडी कुठे थांबली, तर गाडी थांबली उजनीमध्ये. चहाचा टाइम झालेला आहे. आणि इथं बघू शकता अशा पद्धतीचं हा हॉटेल आहे. थोडंसं फ्रेश होऊया. तिकडे माणसं फ्रेश होते, थोडीसं फ्रेश वगैरे झालेले. थोडीशी थंडी वाजते, गारवा पसरला इकडे पण जबरदस्त. गरमागरम भजी मागवली, गरमागरम भजी. आणि टेस्ट म्हणाल तर जबरदस्त आहे. आता गरम आहे त्यावर संपूया. गारठ्याचं वातावरण एकदम गारवा पसरला आहे सगळीकडे. उजनीची सगळ्यात फेमस असणारी बासुंदी. ती बासुंदी नाही घेतली या टायमाला, का तर माझ्यासारखं येणं जाणं असतं या रोडला. तर बासुंदी जबरदस्त असते इकडे. पहाटेचं जे वातावरण आहे या साईडला, अरे बापरे, 6 वाजताचं वातावरण. मस्त असा व्ह्यू दिसतोय. गाडी आणि हॉटेल. तिथून जाणार ते डायरेक्ट तुळजापूर, आणि तुळजापूर मार्ग डायरेक्ट सोलापूरला जाईल गाडी. आणि गाडी इथून निघालेली आहे. आता रवाना होते तुळजापूरसाठी. तर मित्रांनो गाडी पोहोचलेली आहे आपली सोलापूरमध्ये. काल 4 वाजता नागपूरवरून निघालेली गाडी आज 7:30ला पोहोचलेली आहे सोलापूर बस स्टँडला. 700 किलोमीटरचा डिस्टन्स होता हा आपला नाईट एक्सप्रेस जर्नीच म्हणावं लागेल. एकदम जबरदस्त सकाळच्या वातावरणामध्ये आलेलो इकडे. ह्या गाडीचा जो रुटीन आहे तुम्ही बघितला असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. गाडीनं जवळजवळ 15.5 तासाचा जर्नी घेतलेला. तर मला सगळ्यात बेस्ट जी गाडी वाटते माझ्यासाठी तरी. तर मला जरी कधी नागपूरला जायचं झालं तर मी ह्याच गाडीनं प्रिपेअर करेन. जर ही गाडी उठली तर पंढरपूर पंढरपूरवाली गाडी आहेच आहे. दोन्ही गाड्या नागपूर डेपोच्या आहेत आणि दोन्ही गाड्यांचे तुम्हाला प्रवास दाखवले. नागपूर पंढरपूर, नागपूर सोलापूर हे दोन्ही गाड्यांचे तुम्हाला ब्लॉग वगैरे दाखवले. हा ब्लॉग होता नागपूर सोलापूर.
तर गाडी बरोबर टायमावर आपली पोहोचलेली आहे सोलापूरमध्ये. आणि सोलापूर बस स्टँडचं वातावरण बघू शकता. इथे बऱ्याच गाड्या आहेत इकडे बघू शकताय तुम्ही. आय थिंक ही गाडी आहे अक्कलकोट नेवासा गाडी. आणि आपल्यासमोर अजून गाडी लागलेली आहे पंढरपूर बुलढाणा. आपण केलेला आहे तो रोड पंढरपूर ते बुलढाणा बघू शकताय. ह्या टायमाला गाडी इथं आलेली आहे पंढरपूर बुलढाणा. एकदम जबरदस्त असा ब्लॉग झालेला आहे पंढरपूर बुलढाणा. बघितलं नसेल तर बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करू शकता, जिथे मी ID दिलेली आहे व्हिडिओमध्ये, तर तिथे जाऊन मला फॉलो करू शकता. चला मंडळी, इथंच ब्लॉग एंड करतो आणि भेटूया नवीन एका मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.